आवरला सगळा घरातला पसारा, भांडेकुंडे नेऊन ठेवले जिन्यावर आणि पिलाही पाजायला सोडले. पिलाने दूध पेलं आणि बकरायले पाणी पाजून घेतलं. आता जरासं मोकळं ठेवतं या पिलायले. दादाचं अजून राहिलं जेवण करायचं. करतात मस्ती मग इकडे तिकडे. आणि भांडे जिन्यावर नेऊन ठेवले. ऊनही एवढं तापू राहिलं का माझी तब्येत लई खराब झाली. म्हणजे पोटलंही दुखू राहिलं आणि हातपायला गहू निघू राहिले. त्यासाठी बांधून घेतले मी मा पायाचे अंगोठे. दाखवतो तुम्हाला. ते असे रात्री दादाला गोळ्या सांगितल्या होत्या पोटाच्या, पण दादाने काही आणल्या नाही. आता आणल्या सकाळी. तर सकाळी आता जेवण केल्याशिवाय काही गोळ्या घेता येत नाही. त्यासाठी मग पायाचे अंगोठेच बांधून घेतले का जरा सांग आराम पडीन आणि कामं होतील. आणि हे आमचे लंगडू महाराज उभे राहतात आणि पडतात. लय कमजोर झाले आता. काय होते काय माहित त्याचे बी. दिलं सोडून बकऱ्या. भांडे घासायला बसली होती. भांडे घासून घेतले फक्त. धुवा दादाचा बकऱ्या सोडायचा टाइम झाला. तर भांडे आता धुवून घेतो मी. तसे घासून ठेवले नाही बकऱ्या सोडायच्या पहिले. हे पा कधी दादाचं लवकर होते आणि कधी मला होत नाही लवकर. आज माय लवकर झालं तर बसलं दादाची वाट पाहत. कधी सोडतात बकऱ्या, कधी सोडतात. बसलं तर मग मी म्हटलं भांडे घ्यावा घासून. तर भांडे घासले आणि धुतो म्हटलं तर बकऱ्याचा टाईम झाला. चला मग आता घेतो एवढे भांडे घासून. आणि आज सगळा पसारा पडला कारण आज घरी कोणीच नाही. आज सगळे कामं मलाच करावं लागतील. आणि माझी तब्येतही बरोबर नाही आज. पहिले लंगडूले पाणी पाजून घेतो. आता घरादारात सगळा तसाच पसारा पडला. सगळी झाडझूड करायची आहे आणि बाहेरची झाडझूड करायची आहे. झाडझूड म्हटली की एक कर भरत झाडा लागते. एवढं तर घर आहे. आणि तिला आज मोकटच सोडून दिली. आणि ही मॅडम तर आमची पिलं घेऊन बसली. पण आम्हाला तेवढा टाईम नाही पिलं घेऊन बसायचा. आणि ते पिलं पाकुकडे चालले माय. आणि बकेट भरून आणे लोक तर आमच्या लंगडून खलासही केलं पाणी. आणि आज लंगडू 2 बकेट पाणी पेला नाही तर मग अर्धी पेत नाही. त्याच्या मनावर आहे जे का आहे ते. लंगडूले पाणी पाजून घेतलं आणि आता पिलं गेले तिकडे जिकडे की मला चारा आणायचा होता. आज त्याला सोबतच नेतो चारा आणायला. नाही तर घरी ठेवलं का ते तर लईच गडबड करते. कल्ला हल्ला. चला मग निघलो चारा आणायला. आता असं वाटते का घरातले कामं करा, घरातले झाले की बाहेरचे करा. आता एकदा चारा आणून घेतो मग काही टेन्शन नाही. पिलाई तिकडेच गेले तर पिलायला घेऊन जाते. तेवढं काही बांधून ठेवत नाही. आणि आज लई कोकण स्थानात घुसली मी चारा घ्यायला. पिलाई सोबत आत. पिलं तर काही मला दिसून नाही राहिले. पण चारा काढून घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला. एवढ्या कोकण स्थानात धसून चारा काढला आता मी मेहंदीचा. आणि सारे कोकण लागले अंगाले. आणि पिलं आणले होते सोबत. आता पिलं कुठे गेले काय माहीत. आता पिलाले पाहा लागेल. नसताच घोर करून ठेवला मी. आता विशालच्या घरी असले तर बरं होईल. नाही तर मग काही खरं नाही. हिंडा लागते सऱ्या गावात आता पिलं पायासाठी. पिलं कुकडे गायब झाले काय माहीत. आता पिलायले आता चारा ठेवतो आणि मग पाहतो पिलायले. चारा आणि लोक बंद्या गल्ली न पायाले. हे हपा आणला आता कान पकडून त्याले. तुम्हाला घरातच जावं लागेल बेटा. चला दिले घरात. काय अक्का टायमा भोवती मलाही समजत नाही. आणि चारा आणून गेटातच टाकला होता. आता यायले चारा देतो बांधून आणले घरी. आता यायला चारा देतो बांधून आणले घरी आणि ठेवतो बांधून. बाबा कोण पैनारा यायच्या मागं सगळ्या गावात. चला मग बकऱ्या पिलायला चला मग पिलायला घेतला चारा बांधून. आता शांतता झाली.
आणि आता करायची आहे मला झाडझूड. तर सगळी झाडझूड करतो आता मी. आवारातली, गल्लीतली, घरादारातली तर सगळी झाली आता झाडझूड. उरकले सगळे कामं. आता लंगडू महाराजले चारा टाकून दिला, पाणी पाजून घेतलं आणि झाडझुडही झाली बाहेरची सगळी. आता एकदाचा गेट बंद केला, संध्याकाळी वेगळ्याचं काम नाही. आता राहिले फक्त आंघोळ. आता पाणी तर तपेलं आहे आंघोळीसाठी. आणि आता आंघोळ करून घेतो. एवढी भूक लागली की भयानक. भूक तर काही लागली नाही, कारण पोटात टाकला का आणखी तब्येत खराब होते. डोक्याला मुंग्या चढतात, अशा वाफा निघतात डोक्यातून. या मग जेवण करायला. आता जेवण करायला मस्त बेसन आणि मुळा आणि चिंचा आणि ढेंच. आता मस्त पैकी जेवण करून, सकाळपासून गोळ्या आणल्या, जेवण करून घ्यायच्यात मला गोळ्या पोटाच्या. रात्री सांगितल्या तर दादानं आणल्या नाही, आता सकाळी आणल्या. सकाळी किती जेवण लेट होते माय, तरी आता घेतो मस्त करतो आराम.